आणि साखळी उपोषण, त्यानंतर अन्नत्याग त्यांनी सुरू केला. खरं तर मार्कंडेश्वराचं हे मंदिर विदर्भाची नाही, खऱ्या अर्थानं जगामध्ये, आपल्या भारतामध्ये दोनच ठिकाणी, एका ठिकाणी काशीला गंगा नदी उत्तरवाहिनी होती आणि दुसरी मार्कंडेश्वराला वैनगंगा नदी उत्तरवाहिनी होते. म्हणजे भारतामध्ये दोनच स्थळं आहेत की उत्तरवाहिनी होणारी नदी, आणि मार्कंडेश्वराच्या केवळ दर्शनासाठी नदीने आपला प्रवाह बदलला. अशी आख्यायिका आहे. एवढं पावन मंदिर मार्कंडेश्वराचं. या मंदिराच्या पुनर्बांधकामासाठी जे 9 दिवस अन्नत्याग, साखळी उपोषण, आज महाराजांची प्रकृती मध्ये खूप खराब झाल्याची परिस्थिती आहे. ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं 5-6 दिवसापूर्वी मी प्रशासनाला बोललो. मी पण म्हटलं की महाराजांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन करू. आणि आज मात्र गेली 9-10 वर्ष हा मंदिर जे खोलून ठेवला होता, हे पुरातत्व विभाग भारत सरकारच्या जरी येत असला तरी खरं म्हणजे आम्हीच राजकीय लोक आता कोणावर दोष काय द्यायचा. जे खोलायला लावले, बांधले नाही, याच्यावरती काही बोलत नाही. परंतु हे चूक आहे की एखादा मंदिर 10 वर्ष खोलून ठेवणं आणि त्याची परिस्थिती तशीच्या तशी ठेवणं. आज जर महाराजांनी हे पाऊल उचललं नसता तर पुन्हा किती वर्ष ही अशीच परिस्थिती राहिली असती. त्यामुळं याचं सर्व श्रेय पुनर्बांधकामाचं पुन्हा जर कुणाला जात असेल तर ते मुरलीधर महाराजांना जाते आहे, हे आपण त्या ठिकाणी सांगतो. त्यांच्या या पावलामुळे आज पुन्हा ही काशी नव्यानं बांधली जाणार आहे. इथील जर ही मंदिर पूर्वज जर जसं तसं बांधलं तर मला वाटतं की पर्यटकांची आणि धार्मिक आपल्या भक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रीघ लावेल. इथे मोठमोठ्या अनेक मंदिरांना 500-500 कोटी रुपये दिले, 1000-1000 कोटी रुपये खर्च केले. पण या ठिकाणी जर 200-400-500 कोटी रुपये देऊन जर आपण हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर याला पर्यटन स्थळ म्हणून जर विकसित केलं, तीर्थक्षेत्र म्हणून विकसित केलं, तर इकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी येतच आहेत, लाखो येतातच. मला अधिक बोलण्यापेक्षा दुर्दैव आहे की गडचिरोली जिल्ह्याचं म्हणेल किंवा विदर्भाचा, देशामध्ये जे काही पुरातत्व मंदिर आहेत महादेवाचे, त्यातील एकमेव हे मंदिर आहे की ज्याची इतकी दुरावस्था झाली आहे. आम्ही अनेक ठिकाणी जातो पण अशी परिस्थिती नाही. याचा अर्थ की गडचिरोली जिल्ह्याकडेच सगळ्यांचाच दुर्लक्ष असतो आणि त्यातूनच ही परिस्थिती झाली. परंतु मी महाराज त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही हे पाऊल उचलला आंदोलनाचं, उपोषणाचं, आणि या मार्कंडेश्वराच्या म्हणजे पावन तीर्थस्थानाचा पुन्हा पुनर्विकास होण्याचा मार्ग मोकळा केला. त्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आम्हाला मान देऊन तुम्ही उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि 1 तारखेपासून जर हे काम पुन्हा सुरू नाही झाला तर मात्र या ठिकाणी मी स्वतः येऊन महाराजांच्या सोबत 5-25 हजाराचा मोर्चा मी स्वतः महाराजांच्या सोबत राहून काढेल आणि सर्वांना मी ते झोपल्याशिवाय राहणार नाही. मी महाराजांना या ठिकाणी शब्द देतो आहे. कोणाचे कोणी कितीही असू दे, आता मी शब्द वाईट बोलणार नाही, पण ते मात्र त्यासाठी मी पुढाकार स्वतः घेईन आणि महाराजांना दुसऱ्यांदा उपोषणाची पाळीच येणार नाही
अशा प्रकारचा निर्णय सोबत मी राहणार आहे, हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो, महाराजांना देतो. आपल्यामुळे, आपल्या समर्पणामुळे आणि या दुर्लक्षित उपेक्षित असं जे आमचा देव, आम्ही आता म्हणणार नाही की मनात आणलं तर काय होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्रांचं मंदिर मनात आणलं तर 2 वर्षात पूर्ण झालं. त्याला फाउंडेशनही नव्हता. सरकारने मनात आणला तर सगळंच करू शकते, परंतु उपोषणाची एका साधूला उपोषणाची पाळी का आणावी लागली याचाही विचार राजकारणी सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. ती परिस्थिती का आली? पण ठीक आहे, शेवट याचा शेवटही साधूंच्या, महंताच्या, संतांच्या उपोषणाने होतो आहे, हेही एक आनंदाची बाब आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना गर्व आहे की मुरलीधर महाराज आपण पाऊल टाकलं आणि आपल्या कार्याला, आपल्या कार्यसिद्धीला यश येत आहे. आणि ते यशात म्हणूनच आज पहिल्यांदा हे पत्र पुन्हा सुरू करायसाठी झोपलेला जे प्रशासन होता 9 वर्ष, ते पुन्हा सुरू करताय. या सर्व लढाईमध्ये आम्ही सोबत तुमच्या राहू, हा वचन देतो आणि आपण उपोषण मागे घेण्यासाठी आपल्याला विनंती करतो.